नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा रे, आजपासून आपण टीईटीच्या पेपरचं विश्लेषण चालू करतो मित्रांनो. देण्यात ठेवा टीईटीच्या पेपरचं आपण आज 2013च्या पेपर मधलं मराठी व्याकरणाचं आपण आज विश्लेषण पाहतो मित्रांनो. उद्याची टीईटी जर तुम्हाला पास व्हायचं असेल, उद्या होणाऱ्या 10 नोव्हेंबरची टीईटी तुला पास व्हायचं असेल तर तुला ध्यान ठेव, मराठीमध्ये तुला आउट ऑफ मार्क्स घ्यावं लागणार येतं. म्हणजे तुला मराठीमध्ये जेवढे जास्तीत जास्त तुला मार्क घेता येतील तेव्हा तू ते पास होणार. ध्यान ठेव, एकमेव विषय आहे तुझ्या हक्काचा आहे तो 25 प्लस इथे 30 पैकी 30 सुद्धा मार्क घेऊ शकतोस. तर तुला मी किमान 25 मार्क्स आहे. ध्यान ठेव, तुला एवढे मार्क्स मिळणार आरामात. ध्यान ठेवा, तुम्ही इंग्रजी विषय नीट करा. इंग्रजीमध्ये तुम्हाला 30 पैकी आरामात 20 प्लस मार्क पडतात. तुम्हाला मानसशास्त्र तुम्ही व्यवस्थित करा, इथं मी तुम्हाला 30च्या पुढे 30 पैकी 20च्या पुढे मार्क्स मिळतात मित्रांनो. ध्यान ठेवा, आणि तुम्ही जर परिसर अभ्यास व्यवस्थित केलं तर परिसर अभ्यास मध्ये सुद्धा तुम्हाला 30 पैकी 20च्या पुढे मार्क जाऊ शकतात. गणित बुद्धिगणित तुम्हाला भयानक अवघड येतं, त्याच्यामुळे ध्यानात ठेवा 30 पैकी तर तुम्ही किमान 15 मार्कच पकडा तरी सुद्धा तुम्ही टीईटी पास होऊ शकता. ध्यानात ठेवा, इथं 25 पकडले, इथं 20 20 20 20 चे 3 सेक्शन झाले 60, मराठीमध्ये 25 आणि गणितात तुम्ही 15 मार्क पकडा. 60 आणि 25 85 मार्क होतात मित्रांनो. 85 आणि 15 100 मार्क मित्रांनो. तुला 150 पैकी 100 मार्क पडले, तू ओपन मधून टीईटी पास होऊ शकतोस. तुला ओपनला पास होण्यासाठी 93चं कट ऑफ लागतं आणि तुला कॅटेगरीचा असेल तर 83 मार्क लागतात. म्हणून ध्यानात ठेवा, तुम्हाला पास व्हायचंय, मेरिट मध्ये यायचं नाही इथं. त्याच्यामुळे पास होण्यासाठी तुम्हाला इथं कंपल्सरी तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला 83 आणि 90 मार्क 83 आणि तुम्हाला इथं 90 मार्क्स मिळवायचे. किती मिळवायचे? 90 मार्क्स मिळवायचे. तर ध्यान ठेवा, 90 मार्क मिळवायचे. तर तुम्हाला पास होण्यासाठी किती मार्क लागणार? 90 मार्क लागणार आहेत. चला, त्यामुळे मराठीमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला तर 100% तुम्हाला या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात मित्रांनो. चला, पहिला प्रश्न काय म्हणतो बघा रे. पहिले 5 प्रश्न तुम्हाला पॅसेजवर आधारित येणार बघा. ध्यान ठेवा, पॅसेजवर आधारित. तुम्हाला जर परीक्षेमध्ये पॅसेजवर आधारित प्रश्न आले तर पहिल्यांदा तुम्हाला पॅसेज वाचायचा नाहीये, तुम्हाला पहिल्यांदा क्वेश्चन वाचायचे आहेत आणि नंतर तुम्हाला पॅसेज कडे जायचं मित्रांनो. प्रश्न काय विचारलाय हे प्रश्नात तुम्हाला कळणार आहे आणि तुम्हाला नंतर पुन्हा पॅसेज मध्ये जायचंय आणि जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. ही प्रोसेस वापरा, तुम्हाला 100% परीक्षेमध्ये पॅसेज वरचे 5 पैकी 5 मार्क हमखास मिळणार आहेत. चला रे, भाषेला लेखाने कोणती उपमा दिली आहे बघा. भाषेवर आधारित तुमचा पॅसेज होता, या पॅसेजवर आधारित तुम्हाला उत्तर सोडवायचे बघा रे. पहिला प्रश्न होता, भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे. भाषेला लेखकाने समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची उपमा दिली आहे असं उल्लेख, स्पष्ट उल्लेख पॅसेज मध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे बघा. भाषेला लेखकाने समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची उपमा दिलेली आहे, हा आपला उल्लेख आपल्या पहिल्या पॅसेज मध्ये आहे. म्हणून उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 चं उत्तर आहे. चला, भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखाला कोणत्या देशात भेटला. भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखाला फ्रान्स देशामध्ये भेटला. कुठे भेटला रे? फ्रान्स देशामध्ये भेटला बघा. फ्रान्स असा स्पष्ट उल्लेख तुमच्या पॅसेज मध्ये आहे. तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे आणि नंतर पॅसेज वाचायचा आहे, म्हणून उत्तर आपल्याला लगेच सापडणार आहे. चला बघा, जर्मन पंडिताचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम होतं म्हणले बघा. जर्मन पंडिताचं अन्य प्रेम असलेली भाषा बघा संस्कृत. कोणती आहे रे? संस्कृत भाषा आहे. जर्मन पंडिताची प्रेम असणारी भाषा कोण आहे रे? संस्कृत भाषा बघा, संस्कृत भाषा आहे. चला, प्रश्न क्रमांक 14 बघा रे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता म्हणले बघा. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोण आहे? तर जगभर प्रसार करणारा देश आहे मित्रांनो जर्मनी देश आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी असं जर्मनीला खूप मनापासून वाटतं. देशभर प्रसार करणारा, जगभर प्रसार करणारा देश कोण आहे रे? जर्मनी आहे. कोण आहे? जर्मनी आहे बघा. चला, पुढचा प्रश्न बघा, 5वा प्रश्न बघा. हा प्रश्न तुम्हाला साहित्याविषयी येतो आणि आपल्या पॅसेज मध्ये आलेला आहे. महानायक संभाजी आणि पानिपत या कादंबरीचे लेखक कोण म्हणले बघा रे. महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखक बघा विश्वास पाटील आहेत. कोण आहे रे? विश्वास पाटील आहेत मित्रांनो. कोण आहे रे? विश्वास पाटील बघा. रणजित देसाईची कोणती कादंबरी आहे? स्वामी नावाची कादंबरी आहे.
शंकर पाटलाची तराळ अंतराळ नावाची आहे, नंतर गुदगुल्या आहे, नंतर तुम्हाला तराळ अंतराळ गुदगुल्या हे शंकर पाटलांचं आहे. आणि शिवाजी सावंतांची कोण आहे? मृत्युंजय आहे. कोण आहे? मृत्युंजय नावाची कादंबरी आहे. बघा आपला प्रश्न विचारला महानायक संभाजी पानिपत कादंबरी कोणाची आहे? तर विश्वास पाटलाची आहे. कोणाची आहे? विश्वास पाटलांची आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 6 बघा, रोज कुठल्या तरी फॅक्टरीला 5वा भोंगा वाजत असे. पाचवा भोंगा वाजत असे या वाक्यामध्ये भोंगा वाजत असे म्हणले बघा, वाजत असे त प्लस असे असं उत्तर आहे बघा मित्रांनो. रीती भूतकाळ असं जर वाक्यामध्ये आलं बघा, त प्लस असे आलं आणि दुहेरी क्रियापद आलं, म्हणजे दुहेरी म्हणजे कोण आहे? संयुक्त क्रियापद आलं तर, आणि त प्लस असेची रचना आली तर उत्तर आहे रीती भूतकाळ. ध्यानात ठेवा, रीती भूतकाळामध्ये त प्लस असेची रचना येणार आहे. दुहेरी क्रियापदामध्ये रीती भविष्यकाळामध्ये त प्लस जाईन येते शेवटी, आणि रीती वर्तमान काळामध्ये त प्लस असतो येते, आणि अपूर्ण भूतकाळामध्ये त प्लस होतो येते. काय तरी होतो येते, ध्यानात ठेवा, होतो येते. म्हणून ध्यानात ठेवा वाक्याच्या शेवटी काय आलाय, कोणता कुदंत लागलाय, कोणता प्रत्यय लागलाय, आणि वाक्यामध्ये दुहेरी क्रियापद असेल म्हणजे संयुक्त क्रियापद असेल तर त प्लस असेची रचना असेल तर त्या वाक्याचा काळ होणार आहे मित्रांनो रीती भूतकाळ. कोणता होणार आहे? रीती भूतकाळ. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे बघा. चला आपला आशीर्वाद असावा असं म्हणलं पाहिजे. काय म्हणले? आपला आशीर्वाद असावा आहे तर न नाही ध्यानात ठेवा, आपला आशीर्वाद असावा. आता क्रियापदा शेवटी काय आले रे? वा आले. वाक्यातल्या क्रियापदाच्या शेवटी जर वाचे रूप असतील, वा, वी, वे असे रूप दिले असतील आणि वाक्याचा प्रकार तुम्हाला ओळखायला हवा असेल तर वाक्याचा प्रकार होतो का मित्रांनो? विद्यार्थ क्रियापद. काय होतं रे? विद्यार्थ. बघा संकेतार्थ क्रियापदातून तुम्हाला जर तर येणार आहे. काय आहे? जर तर येणार आहे. बघा स्वार्थी क्रियापदातून तुम्हाला फक्त आणि फक्त काळाचा बोध होणार आहे. कुठला होणार आहे? काळाचा बोध होणार आहे. ठेवा, वर्तमान काळ असेल, भूतकाळ आणि भविष्यकाळ असेल. आज्ञार्थ क्रियापद तुम्हाला आज्ञा, विनंती, आशीर्वाद असा उल्लेख होणार आहे. आणि विद्यार्थी मध्ये तुम्हाला क्रियापदा शेवटी योग्यता, नंतर शक्यता, त्याच्यामध्ये वाक्याच्या शेवटी वा, वी, वे येणार आहे. तेव्हा विद्यार्थी करणार आहे मित्रांनो. आणि वाक्याच्या शेवटी आपल्या इथे वा आहे म्हणून काय रे उत्तर? पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे बघा. पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे बघा. चला विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे म्हणले बघा रे? विद्वान हा शब्द मित्रांनो ध्यानात ठेवा तत्सम शब्द आहे. कोण आहे? तत्सम शब्द. ध्यानात ठेवा एखादा शब्द जर संस्कृत मधून जशास तसा मराठीमध्ये आला, कसा आला रे? जशास तसा आला बघा. जशास तसा प्रश्न आला, शब्द आला तर त्याला तत्सम शब्द म्हणतात. कोणता रे? तत्सम शब्द असे म्हणतात. विद्वान हा शब्द मराठीमध्ये संस्कृतून येताना जशास तसा आलाय म्हणून हा शब्द कोणता रे? तत्सम शब्द आहे बघा. तत्सम शब्द आहे, तत्सम शब्द आहे. देशी शब्द कोण आहे बघा? डोके आहे, डोळे आहेत, हाड आहे, नंतर गुडघा आहे, नंतर पोट आहे, नंतर कंबर आहे, नंतर घोडा आहे, नंतर चिमणी आहे, नंतर दगड आहे, धोंडे आहेत. हे देशी शब्द आहेत जे बोली भाषेमध्ये वापरतो त्यांना देशी शब्द म्हणतात. आणि जे आपल्या भाषेमध्ये नाहीत, परकीय भाषेमध्ये आहेत त्यांना परभाषीय शब्द असे म्हणतात. आणि संस्कृत मधून काहीतरी बदल होऊन आला, बदल होऊन आला असेल तर त्याला तद्भव म्हणतात. का त्याला तद्भव? का कर्ण पासून कान आला, आता कर्ण पासून कान बदल होऊन आलाय म्हणून तद्भव शब्द आहे. काय रे? तद्भव शब्द आहे बघा. आपल्याला प्रश्न विचारला होता विद्वान हा शब्द कोणत्या भाषेमधला आहे तर तत्सम मधला आहे. कोणत्या प्रकारचा आहे? तत्सम शब्द आहे. संस्कृत असल्यामुळं तो तत्सम शब्द आहे बघा रे. चला सहलीला जाताना कात्रजवळ उजाडले. सहलीला जाताना कात्रजवळ उजाडले या वाक्यातला प्रयोग कोणता म्हणले बघा? प्रयोग म्हणले वाक्यामध्ये उजाडले, सांजावले, सांजावले, गडगडते आणि मळमळते हे शब्द जर वाक्यामध्ये क्रियापदा शेवटी आले असतील, या वाक्यामध्ये आले असतील तर त्या वाक्यांचा क्रियापद मित्रांनो भाव कर्तरी. कोण होतं रे? भाव कर्तरी भावे प्रयोग होते बघा. ठेवा त्या वाक्यांचा भाव हाच त्या वाक्याचा कर्ता असतो आणि तोच वाक्यातला कर्ता क्रियापद म्हणून ओळखला जातो. मग उत्तर आपलं भाव कर्तरी भावे प्रयोग. तुम्हाला जर भावे उत्तर पाहिजे असतं तर कर्त्याला प्रत्यय पाहिजे होता. काय पाहिजे? कर्त्याला प्रत्यय, आणि कर्म असल्यास कर्मालाही प्रत्यय असेल तर भावे प्रयोग होता बघा. कधी कधी वाक्यामध्ये
कर्मच येत नाही भावी प्रयोगामध्ये बघा रे. कर्त्याला प्रत्यय आहे पण वाक्यामध्ये कर्म नाहीये तरी सुद्धा अकर्मक भावी होते बघा रे. आणि वाक्यामध्ये कर्मणी करत असताना कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि कर्म आहे पण कर्माला प्रत्यय नाही बघा. कर्म 100% आहे पण कर्माला प्रत्यय नसेल, कर्माला प्रत्यय नसेल तर 100% कर्मणी प्रयोग होते बघा रे. ध्यान ठेवा. आणि कर्त्याला प्रत्ययच नाहीये, कर्त्याला प्रत्ययच नाहीये तरच कर्तरी प्रयोग होणार आहे मित्रांनो. ध्यान ठेवा. सहल्या जाताना कात्र जर उजाडले, उजाडले सांजावले गडगडते हे शब्द वाक्यातले क्रियापद आहेत म्हणून त्या वाक्याचा प्रकार हा भाव कर्तरी प्रयोग आहे. काय रे? भाव कर्तरी प्रयोग आहे. भाव कर्तरी प्रयोग आहे. पुढचा प्रकार बघा. प्रश्न आहे मस जस तत ग हे गण कोणत्या वृत्ताचे आहेत मला मित्रांनो? मस जस तत ग हे शार्दूल विक्रीडितचे. म्हणजे शार्दूल विक्रीडित मध्ये मस जस तत ग येते आणि शार्दूल विक्रीडित मध्ये 19 अक्षर आहेत मित्रांनो. किती अक्षर आहेत रे? 19 अक्षर आहेत बघा. नववधू हे मात्रा वृत्त आहे. कोणता रे? मात्रा वृत्त आहे बघा. हे गणवर्त नाहीये, अक्षर गणवर्त नाहीये. भुजंग प्रयात मध्ये य य य य येणार आहे. काय येणार आहे? य य येणार आहे बघा. आणि इंद्र वज्रामध्ये तुम्हाला 11 अक्षर आहेत. किती अक्षर आहेत रे? 11 अक्षर बघा. त त ज ग ग असे त्याचे काय येतं? गण आहेत मित्रांनो. ध्यानात ठेवा. भुजंग प्रयाचे य य आहेत आणि मस जस त त ग हे शार्दूल विक्रीडीचे आहेत. नववधू मध्ये गण पाळले जात नाही, ते मात्रा व्रत आहे. तिथं मात्रा व्रत, मात्रांना महत्व आहे. कोणाला महत्व आहे? मात्रांना बघा. चला पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता म्हणले बघा रे. बघा दुष्काळ, त्यानंतर निष्कारण आणि निष्फळ एकाच संधीचे प्रकार शब्द आहेत बघा. विसर्गाच्या माग ई किंवा उ असेल आणि विसर्गाच्या पुढे क ख प फ आला असेल तर विसर्गाचा श होतो. या नियमावर आधारित दुष्काळ, निष्कारण, निष्फळ येतं. आणि दुर्जन हा शब्द बघा विसर्गाच्या मागे विसर्गाच्या मागे बघा आ सोडून विसर्गाच्या पुढे जर मृदू व्यंजन आलं तर विसर्गाचा र होतो. या नियमावर आधारित हा दुर्जन शब्द आहे. म्हणून वेगळा शब्द कोणता आहे तर दुर्जन आहे बघा. दुर्जन पर्याय क्रमांक 2 आहे. आणि शा इथं शा आलं, इथं शा आलंय म्हणून ध्यानात ठेवा. 1 3 4 एकाच नियमाचे शब्द आहेत आणि 2 प्रकार दुसऱ्या नंबरचा शब्द जो आहे तो वेगळ्या नियमातला आहे म्हणून तो वेगळा शब्द आहे बघा. चला पुढील पैकी अशुद्ध शब्द कोणता म्हणले बघा रे. अशुद्ध शब्द पहिलाच आहे नाविन्य. नाविन्य हा शब्द मित्रांनो शुद्ध शब्द, याची वेलांटी दुसरी आहे. किती वेळ रे? दुसरी आहे बघा. म्हणून हा शब्द अशुद्ध शब्द आहे. प्रतीक्षागृह, परीक्षा आणि आध्यात्मिक एकदम बरोबर आहे. म्हणून ध्यानात ठेवा. पहिल्या नंबरचा प्रश्न चुकीचा होता, चुकीचा लिहिला गेला आहे. त्याची दुसरी व्हरायटी आहे म्हणून नाविन्याचं उत्तर आहे अशुद्ध शब्द नाविन्य. चला रे पुढचं बघा. जयंताने विचारले कोण होते? या वाक्यात किती विरामचिन्ह आलेत म्हणले बघा रे. किती विरामचिन्ह आले बघा. पहिला आहे स्वल्पविराम. हा कोण आहे? स्वल्पविराम आहे. कॉमा स्वल्पविराम आहे बघा रे. कोण होते मध्ये काय केलंय? एकेरी अवतरण चिन्ह आहे. कोणता आहे? एकेरी अवतरण चिन्ह. आणि शेवटी कोण आहे? प्रश्न चिन्ह आहे. कोण आहे? प्रश्न चिन्ह आहे. हा एक आणि हा एक 3 विराम चिन्ह आहेत. म्हणून उत्तर आपल्याला बघा 3. पर्याय क्रमांक 3. किती रे? पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे बघा. चला पुढचा प्रश्न मित्रांनो बघा. पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता म्हणले? समानार्थाचा नसलेला शब्द कोणता बघा रे. वारू, हय आणि तुरंग हे शब्द मित्रांनो घोड्याचे समानार्थी शब्द आहेत. कोणाचे तरी? घोड्याचे बघा. नीट लक्षात ठेवा नाहीतर परीक्षेमध्ये आपल्याला घोडा लागतो एका मार्काला. म्हणून घोड्याचे समानार्थी शब्द कोण येतं? वारू आहे, ह आहे, तुरंग आहे. आणि शाखामृग हा शब्द वानराचा आहे. कोणाचा रे? वानर. कपी, मरकट बघा रे. कपी, मरकट हे शब्द कोणाचे येतं? वानराचा आहे. ध्यानात ठेवा. पर्याय क्रमांक समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? शाखामृग आहे बघा. शाखामृग. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो? आता मला मित्रांनो बघा इथं कविता दिली आहे तुम्हाला. कविता दिली होती. कविता आपण टाइप मध्ये पीपीटी मध्ये नाही, आपल्या कविता दिली होती. कवितावर आधारित पूर्ण आपली कविता होती पॅसेज मध्ये आणि या कवितावर आधारित प्रश्न आहे बघा. तुम्हाला हे प्रश्न असे पण सोडवायचे बघा. आधी कविता वाचायची नाही, आधी प्रश्न वाचायचे मग कविता वाचायची आहे. तर तुम्हाला हेच उत्तर सापडणार बघा. शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो? शेतात कष्ट करतो. शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो नेमकं रे?
काळ्याची पूजा मी काय करतोय, शेतामध्ये कष्ट करतोय. तो काय करतोय, शेतामध्ये कष्ट करतोय. बघा पर्याय क्रमांक 1 चं उत्तर आहे आपलं. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. बघा चला पुढचा प्रश्न बघा. शेतातील पिके पाहून कोणाचे ध्येयभान हरपते. शेतातील पिके पाहून कोणाचे ध्येयभान हरपते. तर शेतातले पिके पाहून शेतकऱ्याचे ध्येयभान काय होते रे, हरपते. बघा पिके पाहून काय होते, शेतकऱ्याचं ध्येयभान हरपणार आहे. चला कवितेतील मोत्याच्या मळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय म्हणले वगैरे काय म्हणलेला आहे, मोत्याच्या मळा म्हणजे काय, शेतातलं पीक आहे. कोण आहे, शेतातलं पीक आहे. बघा शेतातलं पीक आहे. कविता दिली होती शेतीवर आधारित, त्याचे आपले उत्तर येतं. पुढचा प्रश्न बघा. कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचं नाव आलं आहे म्हणले. कवितेमध्ये पाचू या हरित रंगदर्शक रत्नाचं नाव आलं. मित्रांनो कविता वाचल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न लगेच सुटतील पूर्णपणे. असो चला व्याकरण आधारित प्रश्न बघूया आपण. बघा पुढचा. झाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता म्हणले वगैरे. बघा झालचा मित्रांनो ध्यान ठेवा. बघा झालचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो कोण आहे, मवाळ. समजा झाल मवाळ. झाल कोण होतं रे, इतिहासामध्ये दोन गट होते, जहालवादी आणि मवाळवादी. महात्मा यांचा गट कसा होता, मवाळवादी होता. सुभाषचंद्र बोस यांचा गट कोणता होता, जहालवादी होता. झाल आणि मवाळ हे एकमेकाचे काय तरी विरुद्धार्थी शब्द. बघा मवाळ एक कानाखाली तुम्ही तुमच्या मित्राच्या मारली, मित्रांनो तुमच्या कानाखाली मारली, तर तुम्ही कोण आहात, झाल आहात. मवाळ म्हणजे कोण आहे, तुम्ही एखाद्याच्या कानाखाली मारली, त्या मारणाऱ्याने काय केलं, पुन्हा दुसरा गाल पण पुढे केला, दुसरा बी गाल मारला पूर्णपणे, तुम्ही कोण आहात, मवाळ आहात. असं ध्यान ठेवा. म्हणून जहाल मवाळ हे आपला काय रे, विरुद्धार्थी शब्द आहे. बघा चला उग्रचा विरुद्ध शब्द कोण आहे रे, सौम्य. कोण आहे, सौम्य. बघा तिखट सपक बघा का नाही, जलाल नसते त्याला ध्यान ठेवा. उत्तर आपलं जहालचं काय उत्तर आहे रे, मवाळ उत्तर आहे. बघा मवाळ. चला प्रश्न क्रमांक 20 बघा मित्रांनो. बघा पुढील म्हण पूर्ण करा. म्हणजे पदरी पडले झोंड आणि हसून केले गोड, रडून केले खोंड, हसत केले धोंड, मारून केले गौड. म्हण मित्रांनो पदरी पडले झोंड आणि हसून केले गोड, हसून केले गोड. मित्रांनो ध्यान ठेवा. समजा उद्या तुमचं लग्न झालं, लग्नामध्ये तुम्हाला जर बायको कशी भेटली, इडी पितळ भेटली पूर्णपणे, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, पदरी पडलं झोंड आणि हसून केलं गोड. तुला हसूनच गोड करणार आहे, नाहीतर तुझ्या आयुष्याचा सत्यानाश झालाच म्हणून समज पूर्णपणे. ही म्हण तिथं परिपूर्ण लागू होते. पदरी पडले झोंड आणि हसून केले गोड. तुम्हाला रोज तुला भांडणे करायला परवडत नाही, म्हणून ही म्हण वापरायची आहे. मित्रांनो पुढे बघा चला. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पद महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तो समास कोणता म्हणले. तिसऱ्याच पदाचा बोध होणारा समास आहे बघा बहुविरी समास आहे. कोणता आहे, बहुविरी. अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे वगैरे, आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे. किती, दुसरं पद महत्वाचं आहे. म्हणून उत्तर आपलं ध्यान ठेवा, बहुविरी समास. ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होणार आहे त्याला म्हणायचं आहे बहुविरी समास. का म्हणायचं रे, बहुविरी समास असं म्हणायचं. बघा बहुविरी समास. चला प्रश्न क्रमांक 22 वगैरे. 22. चला पुढील पैकी भाववाचक नसलेला नाम ओळखा म्हणले वगैरे. भव्यता, सौंदर्य, सौंदर्य आहे, नंतर दातृत्व आहे. हे तिन्ही पण भाववाचक नाम आहेत. नसलेला म्हणले, नसलेला शब्द स्वतंत्र आहे. कोणता आहे, स्वतंत्र आहे. मित्रांनो ध्यान ठेवा, उत्तर आपलं कोण आहे, मग स्वतंत्र आहे. बघा भाववाचक नामामध्ये ध्यान ठेवा मित्रांनो, भाववाचक नामामध्ये कोणते प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होते बघा. य, त्व, पण, पणा, ताई, ची आई, वा, गिरी हे प्रत्यय लागून काय तयार होतं रे, भाववाचक नाम तयार होणार. बघा ध्यान ठेवा. ता मध्ये ता प्रत्यय लागलाय, बघा लागलाय ना ता प्रत्यय. सौंदर्य मध्ये कोणता प्रत्यय लागलाय रे, य प्रत्यय लागलाय. दातृत्व मध्ये तो प्रत्यय लागलाय. स्वतंत्र मध्ये कोणताही प्रत्यय नाहीये, मग हे भाववाचक नाम नाही. ध्यान ठेवा. उत्तर आहे आपलं भाववाचक नाम नसलेला प्रत्यय कोणता आहे रे, स्वतंत्र आहे. बघा कोणता आहे, स्वतंत्र आहे. चला प्रश्न क्रमांक 23 बघा. साधर्म्यावर आणि आधारित आणि वैधर्म्यावर आधारित भेद कोणते अलंकार करतो मित्रांनो. बघा साधर्म्य आणि वैधर्म्यावर आधारित मित्रांनो दृष्टांत अलंकार आहे. कोणता अलंकार आहे, दृष्टांत अलंकार. बघा लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरावा, लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरावा. काय म्हणले भक्ताला, देव काय म्हणला, लहानपण देवा देगा देवा
मी लहान होऊन मुंगी खाणार आहे, त्याच्यामध्ये साधर्म्य आणि वैधर्म्य सांगितलंय. मग उत्तर आहे बघा आपलं दृष्टांत अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकारामध्ये निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे कृती करत असते, ध्यान ठेवा रे. तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार बघा. अनन्वय अलंकारामध्ये तुम्हाला त्याची उपमा त्याच्यासोबत द्यायची आहे पूर्णपणे. गोलंदाज कुंबळेसारखा गोलंदाज कुंबळे समजले, भुमरासारखा गोलंदाज भुमरा समजले, असा जर उल्लेख केला गेला असेल तर अनन्वय होते पूर्णपणे, ध्यान ठेवा. आणि स्वभावोक्तीमध्ये तुमच्या स्वभावाचं काय केलं जाते, वर्णन केलं जाते. म्हणून उत्तर आपलं ध्यान ठेवा दृष्टांत अलंकार. कोणता अलंकार रे, दृष्टांत. उत्तर बघा दृष्टांत अलंकार. चला पुढचा प्रश्न बघा. दृष्टांत अलंकारानंतर पुढील पैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा म्हणले. पुरुषवाचक म्हणले बघा, पुल्लिंगी शब्द ओळखायचा मला. बघा रे पुल्लिंगी. क्लास म्हणजे वर्ग, बघा रे तो वर्ग असतो, काय असतो तो वर्गाचा मराठी अर्थ आहे. कंपनी म्हणजे मंडळी आहे, ती कंपनी आहे बरे, म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे. कसा स्त्रीलिंगी. ती ट्रंक पेटी आहे, ती ट्रंक आहे. ती पेन्सिल आहे. म्हणजे मित्रांनो पुल्लिंगी शब्द म्हणजे पुरुष शब्द कोणता आहे, क्लास आहे बघा. उत्तर पहिल्या नंबर तुमचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 मधलं तुमचं उत्तर आहे बघा. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर बघा. पुढील पैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा म्हणले. एकवचनी शब्द कोणता आहे मित्रांनो, घर घरे होते, काय होते रे बघा, घर घरे होते. लिंबू लिंबे होते बरे, लिंबू लिंबे होते. फोटो फोटो जाते पूर्णपणे, निश्चित एकवचनी शब्द आहे हा. आणि पिल्लू पिल्ले होते, काय होते रे, पिल्लू पिल्ले होते. मित्र ध्यान ठेवा, म्हणून ध्यान ठेवा. पर्याय क्रमांक 3 फोटो हा कसा शब्द आहे रे, एकवचनी शब्द आहे बघा. कसा आहे, एकवचनी शब्द आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आले म्हणले. मुलांनी आज्ञा पाळावी म्हणले बघा रे. मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यामध्ये नाम कोणत्या विभक्तीत आले म्हणले बघा. नाम आहे मुलांनी, त्यातला मूळ शब्द आहे मूल, त्याला प्रत्यय लागलाय नी प्रत्यय हा मित्रांनो ध्यानात ठेवा तृतीया मधला. कुठला रे, तृतीया मधला बघा. तृतीयामध्ये ने य शी आणि नी ही ई शी हे प्रत्यय असतात, म्हणून ध्यान ठेवा उत्तर आहे आपलं तृतीया विभक्ती. द्वितीय विभक्तीमध्ये मित्र ध्यान ठेव स ला ते आणि स ला ना ते हे प्रत्यय लागणार मित्रांनो. षष्टीमध्ये अनेक वचनांचे प्रत्यय कोणते येतात बघा. स ला ना ते अनेक वचनांचे प्रत्यय येतं. चाचीचे च्या, चा ची चे च्या. आणि चतुर्थीमध्ये अनेक वचनांचे कोण येतं, स ला ना ते. कोण येतं, स ला ना ते बघा. अशा प्रकारे उत्तर होतं आपलं तृतीय विभक्ती. कोण होतं रे, तृतीय विभक्ती बघा. नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे म्हणले. तक्रार अर्ज, मागणी अर्ज, कौटुंबिक अर्ज, व्यवहारिक अर्ज. पत्र बघा रे. नोकरीसाठी केलेला अर्ज हा तुमचा असणारा व्यावसायिक पत्र. कोणतं असणार आहे, व्यावसायिक पत्र आहे बघा मित्रांनो. एखाद्या गोष्टी तुम्हाला तक्रार आहे, समस्या आहे तुमच्या कॉलनीमध्ये, तक्रार अर्ज असतो तुमचा. मागणी अर्ज काय रे, तुम्हाला कोणत्या गोष्टी मागणी करायची, शाळेमध्ये समजा फुटबॉलची मागणी करायची आहे, क्रिकेटच्या बॅटची मागणी करायची आहे, पुस्तकांची मागणी करायची आहे, मागणी अर्ज असतो. कौटुंबिक विषयक अर्ज असतो पूर्णपणे. ध्यानात ठेवा नोकरीसाठी केलेला अर्ज हा व्यावसायिक पत्र आहे. कसला पत्र आहे रे, व्यावसायिक पत्र आहे मित्रांनो. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. चला पुढील पैकी कठोर व्यंजन कोणतं म्हणले. काय म्हणले रे, कठोर व्यंजन कोणतं म्हणले बघा. कठोर व्यंजन कोणतं आहे बघा रे. कठोर व्यंजन तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्हाला स्पर्श व्यंजन तक्ता पाठ पाहिजे बघा. क ख ग घ आणि गिय प्रत्येकाचा पाय मोडायचा. काय म्हणायचं आहे, पाय बघा. नंतर च छ ज झ आणि न. नंतर ट ठ ड ढ आणि न. नंतर त थ द ध न. नंतर प फ ब भ आणि म आहे बघा. पहिल्या दोनची लाईन कुणाची आहे रे, कठोरची आहे. कठोरची आहे बघा. आता आपल्या कठोर कोणाला च आलेली, तर च आहे कठोर मध्ये. च कठोर आहे बघा. कोण आहे, कठोर आहे. हे ग कोण आहे रे, मृदू आहे. हे ड कोण आहे, मृदू आहे. आणि द कोण आहे रे, मृदू आहे. ठेवा म्हणून कठोर व्यंजन पर्याय क्रमांक 1 च आहे आपलं. कोण आहे रे, च आहे बघा च. चला प्रश्न क्रमांक 29 बघा. पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झालाय म्हणले बघा रे. किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झालेला आहे. शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. रे नाम कोण आहेत, शिक्षक आहेत. शिक्षक हे नाम आहे. त्याच्यामुळे बघा प्रत्यय लागल्यामुळे बदल झाला बघा. शिक्षक का झाले, काय झाले रे, शिक्षक का हे सामान्य रूप झाले.
मूळचं नाम आहे मुला झालेला आहे, म्हणजे दोन नामामध्ये बदल झालेला आहे. उत्तर आहे आपलं दोन नाम. ए पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामुळे बदल झालाय, तर दोन नामामध्ये बदल झाला का, शिक्षक आणि मूल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे मित्रांनो. अशा प्रकारचं आपण आज टीईटीच्या पेपरचं 2013च्या अरे टीईटीच्या 2013च्या पेपर फर्स्ट मधला मराठीच्या पेपरचं आपण काय केलेलं आहे, आज विश्लेषण केलं मित्रांनो. ध्यानात ठेवा, तुम्हाला मराठीच्या पेपरचं पहिल्या पेपरचं विश्लेषण केलं असलं तरी तुम्हाला हे विश्लेषण मराठीचं हे विश्लेषण पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांनाही लागू होणार आहे. ध्यानात ठेवा, तुम्ही समजता की पेपर 1 चा आहे आणि पेपर 2 ने अभ्यास करावा घ्यायचा नाही करावा. मित्रांनो तुम्हाला दोघांना बी व्याकरण एकच आहे. व्याकरणात काही बदल आहे का रे, अजिबात बदल नाही. ध्यानात ठेवा, फक्त डीएड आणि बीएड. पेपर 1 मध्ये डीएड वाले येतं, पेपर 2 मध्ये बीएड वाले येतं. तुम्हाला व्याकरण सेम आहे, त्याच्यामध्ये कुठलाही फरक नाहीये. म्हणून ध्यानात ठेवा, तुम्ही दोघंही पेपर 1 वाले आणि पेपर 2 वाले लोक याचा व्हिडिओचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही व्यवस्थितचा परिपूर्ण अभ्यास करून आपल्या पेपरसाठी तयार होऊ शकता मित्रांनो. अवघे आपल्याकडे इथून पुढे एक 36-39 दिवस बाकी आहेत. ते जर तुम्ही व्यवस्थित केलात तर तुम्ही 100% टीईटी पास होऊ शकता. मराठी तुम्हाला टीईटी पास करून देणार नाही. पास करून देणारा विषय हक्काचा कुठला असेल तर मराठी आहे मित्रांनो. तिथे तू 30 पैकी 30 सुद्धा मार्क घेऊ शकतोस. ध्यानात ठेव. आणि तुझ्या विजयामध्ये टीईटीच्या पास होण्यामध्ये तुझी महत्वपूर्ण भूमिका कोण बजावत असेल तर मराठी बजावते आहे. म्हणून ह्याचा हातचा मार देणारा विषय आहे. तुला वाचायचं आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि पेपर मध्ये जाऊन लिहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तत्पूर्वी धन्यवाद.